हॅलो, गुड इव्हनिंग मित्रांनो. मी आज ॲपरिझम 221 पुढे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ॲपरिझम 221. जर मानसिक रोग बाह्य कारणांनी एकाकी उद्भवला असेल, पण असे सहसा होत नाही, कारण त्याची पार्श्वभूमी म्हणजे बॅकग्राऊंड सहसा स्वरादोष असतो. उदाहरणार्थ भीती, अतिक्रोध किंवा मद्यार्क इत्यादी दुरुपयोग. तर या कारणांचा परिणाम नष्ट करण्याकरिता ताबडतोब स्वरादोषनाशक अँटीसोरिक औषधांचा ऐवजी सामान्य व अशुकारी रोगावर काम करणारी औषधे वापरावी. उदाहरणार्थ ॲकोनाइट, बेलाडोना, ट्रॅमोनियम, हायोसायमस किंवा मर्कसोल वगैरे कमी काळ काम करणाऱ्या शॉर्ट ॲक्टिंग औषधांचा उपयोग केल्यास स्वरादोष तात्पुरता शमन होईल. नंतर जे औषध वापरणार ते मात्र उच्च शक्तीचे, हाय पोटेन्सीचे व कमी मात्रेत द्यावे. अशाने स्वरादोष पुन्हा अव्यक्त लेटेंट स्वरूपात जाईल व रोग्याला तात्पुरते बरे वाटेल. त्यानंतर पुन्हा स्वरादोषनाशक चिकित्सा करावी. ॲपरिझम 222. अशा तऱ्हेने रोगी दुरुस्त होतात. याचा अर्थ असा नव्हे की ते रोगी संपूर्णपणे दुरुस्त झाले आहेत. स्वरा नावाचा दोष तात्पुरता सुप्त अवस्थेत लेटेंट गेला व नंतर यत्किंचितही वेळ न गमावता त्या रोग्याला दीर्घकाळ टिकणारे स्वरानाशक औषध द्यावे, म्हणजे त्याचा हा सुप्त अवस्थेतील स्वरादोष परत उफाळून येणार नाही आणि त्याचे अशुकारी स्वरूप पण प्रगट होणार नाही. याबरोबरच रोग्याने योग्य आहार घेणे व योग्य विहार करणे आवश्यक आहे. टिप: कधी कधी असे आढळून येते की मानसिक पातळीवर असलेला रोग पुन्हा शारीरिक पातळीवर व्यक्त होतो आणि त्याचबरोबर मानसिक पातळीवर रोगाचे प्रमाण कमी होते. असे फार कमी प्रमाणात आढळून येते. मानसिक पातळीवरील रोग सहसा स्वतःला तर्कशुद्ध म्हणवणाऱ्या ॲलोपॅथिक चिकित्सेने दुरुस्त होत नाही, परंतु होमिओपॅथिक चिकित्सेने बरे झाल्याची उदाहरणे आपल्याला आढळून आलेली आहेत. ॲपरिझम 223. अशुकारी अवस्था निघून गेल्यानंतर ताबडतोब स्वरादोषनाशक चिकित्सा केली नाही किंवा रोगशोभक क्षुल्लक कारणे घडली तर पूर्वी इतकाच तसाच किंवा जास्त जोराने वेडेपणाचा वेग येईल, कारण आत वास करीत असलेला स्वरा पूर्णपणे जागृत होईल व जागृत वाढत जाईल व त्याचे परिणाम पुन्हा दिसायला लागतील.
असे अशुकारी किंवा चिरकालीन निर्माण झालेले परिणाम नंतर स्वरादोषनाशक औषधाने दुरुस्त होण्याला कठीण जाईल. ॲपरिझम 224. जर मानसिक रोग जास्त प्रमाणात वाढला नसेल तो शारीरिक रोगाच्या परिवर्तनातून उद्भवला नसेल किंवा चिरकालीन दोषजन्य असेल किंवा पूर्वीच्या शिकवणीपासून फॉल्टी एज्युकेशन, वाईट सवयी, नैतिक अधपतन, चुकीची श्रद्धा बाळगणे किंवा अज्ञान इत्यादी कारणामुळे उद्भवला असेल तर रोग्याची योग्य प्रकारे समजूत घालून दुरुस्त करता येईल. परंतु या व्यतिरिक्त अन्य कारणाने असेल तर अशा सांत्वनपर उपायाने कमी होणार नाही, उलट वाढतच जाईल. तो खिन्न बदल असेल तर जास्त खिन्न होत जाईल. भांडखोर, असमजदार, अंगावर थुकत असेल तर त्यांच्या या वर्तणुकीत अधिकच वाढ झालेली दिसून येईल. ॲपरिझम 225. अल्प प्रमाणात का होईना काही रोगी बरोबर भावनामय रोगाचे असतात. हे रोग शारीरिक रोगाच्या परिवर्तनापासून झालेले असतात किंवा शारीरिक व्याधी असल्या प्रमाणात असते. सतत काळजी, चिंता, क्रोध, सतत मनाविरुद्ध घडणे व सतत भीती वाटणे इत्यादी कारणामुळे भावनात्मक रोग वाढत जातात आणि यांचा शरीरावर बराच विपरीत परिणाम होतो. म्हणून ही कारणे टाळण्याचा प्रयत्न करावा. ॲपरिझम 226. असे जे सांत्वनात्मक रोग क्षुल्लक कारणांना उद्भवतात परंतु त्यांचे परिणाम शारीरिक पातळीवर खोलवर झालेले नाहीत, ते रोग्याला रोग बरा होईल असे खात्रीचे आश्वासन देतो व मैत्रीपूर्ण वागणूक देणे, त्याचबरोबर शहाणपणाचा सल्ला देणे इत्यादी सामान्य उपचारांनी ते बरे होऊ शकतील. याबरोबर योग्य आहार व विहार घेणे आवश्यक आहे, जेणेकरून हे रोग दुरुस्त होण्यास मदत होईल. ॲपरिझम 227. अशा सामान्य मानसिक रोगाच्या मुळाशी स्वरा दोष बहुधा असतोच, परंतु तो पूर्णपणे प्रगट झालेला नसतो एवढेच. म्हणून रोगी वरील उपायांची बरा झाल्याबरोबर योग्य स्वरादोषनाशक औषध दिलेले पाहिजे. अन्यथा हा सामान्य व अगदी अल्प प्रमाणात असलेला रोग पुन्हा जोर करेल व रोगी पुन्हा त्याच अवस्थेत येईल.
ॲपॉरिझम 228 शारीरिक रोगांच्या परिवर्तनामुळे निर्माण झालेल्या मानसिक व भावनात्मक रोगात योग्य स्वरादोष नामक औषध दिले पाहिजे, परंतु त्याचबरोबर योग्य राहणी व त्याच्या नातलगाकडून किंवा मित्राकडून त्याचा योग्य आपलेपणाची वागणूक मिळाली पाहिजे. जर रोगी तीव्र मानसिक लक्षणाचा असेल व त्यात रोगी मारत झोडत असेल किंवा बाह्य वस्तूंचा नाश करीत असेल तर त्यापासून अचानक करावा, परंतु या गोष्टीबद्दल त्याला कुठल्याही प्रकारची शारीरिक शिक्षा देऊ नये. त्याचे हाल करू नये व त्याची शांत वागणूक ठेवावी. होमिओपॅथिक औषध देण्याच्या पद्धती अगदी सौम्य अशी असल्यामुळे रोग्याला नकळत त्याच्या नित्याच्या पेयातून किंवा पाण्यातून औषध देता येईल व त्यावर कोणत्याही प्रकारची सक्ती करायची गरज पडणार नाही. ॲपॉरिझम 229 अशी तीव्र मानसिक लक्षणे असणाऱ्या रोग्याशी अगदी सौम्य वागणूक ठेवूनही चालणार नाही. एखादी वेळी रागवणे देखील आवश्यक आहे. डॉक्टर व रोग्यापाशी नेहमी राहणाऱ्या या दोघांनी त्यांच्याशी वागताना त्याच्या मर्जीनुसार आपण वागतो असा आभास उत्पन्न करावा. शक्य असल्यास सर्व बाह्य परिस्थितीची पोषक ठेवण्याचा प्रयत्न करावा व त्याच्या मनाला शांती मिळेल अशा प्रकारे वागावे. त्याशिवाय असा रोगी बरा होणार नाही. ॲपॉरिझम 230 जर अशा प्रकारच्या मानसिक किंवा भावनात्मक रोगाच्या लक्षणाचे योग्य प्रकारे चित्रण केले व काळजीपूर्वक अभ्यास करून योग्य होमिओपॅथिक चिरकालीन स्वरादोषनाशक औषध जर दिले तर निश्चितपणे थोड्याच दिवसात चांगले परिणाम दिसून येतात. माझ्या अनुभवावरून मी असे निश्चितपणे सांगू शकतो की होमिओपॅथी शिवाय इतर कुठल्याही चिकित्सा पद्धतीमध्ये अशा मानसिक रोगाची इतक्या लवकर व चांगली चिकित्सा होऊ शकत नाही. विशेषतः हे रोग शारीरिक रोगाच्या परिवर्तनातून निर्माण झालेले आहेत. त्या रोगाचे बाबतीत फारच चांगले परिणाम दिसून येतात.